मुलांना टॉपर्स वेच्या 4th लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी इथे एक क्वेश्चन डिस्प्ले करतोय पहा. हा क्वेश्चन मला एका सिच्युएशनची आठवण करून देतोय. लास्ट इयरच्या बॅचमध्ये 2020च्या बॅचमध्ये मुलांना एक चिन्मय बोरगावकर म्हणून स्टुडंट होता, ज्याचं की पर्सेंटाईल होतं पहा 99.83 पर्सेंटाईल इन MST CT 2020. तर त्याच्या मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये एका सिच्युएशनमध्ये तो अडकला होता. पहा सिच्युएशन काय होती. 49 क्वेश्चन्स त्यांनी अटेम्प्ट केलेले. ओके, एक क्वेश्चन यार बाकी होता आणि तो क्वेश्चन करण्यासाठी पुरेसा टाइम त्याच्याकडे नव्हता. से फॉर एक्झाम्पल लास्टचे काहीतरी 1 ते 1.5 मिनिट बाकी असतील. ओके, तुम्ही म्हणाल 1 ते 1.5 मिनिट बरोबर आहे ना सर. ओके, बट क्वेश्चन लेंदी होता रे. ओके, मग तो क्वेश्चन सॉल्व करत होता. क्वेश्चन लेंदी असल्यामुळे यार डेफिनेटली टाइमवरती झाला नाहीये. ओके, क्वेश्चन ऑलमोस्ट तो आन्सरपर्यंत पोहोचला होता आणि जस्ट बघतो तर काय पेपर ऑटो सबमिट झाला. बरोबर. सो याच्याने त्याचे 2 मार्क्स गेले. मग तो जो पर्टिक्युलर क्वेश्चन होता हार्डली आणखीन एखाद मिनिट जरी एक्स्ट्रा मिळाला असताना 2 मार्क्स त्याचे गेन झाले असते. बट ठीक आहे, आता विषय काय आहे पहा की हे जे 2 मार्क्स गेले ना रे, आणि तुम्हाला तर माहिती की जसं जसं तुम्ही मार्क्स तुमचे लाईक 178, 180, 182 या रेंजमध्ये असतात. एक किंवा 2 मार्क्स जरी वाढले ना रे, तर पर्सेंटाईलमध्ये खूप ड्रास्टिक चेंज येत असतो नाही का. भरपूर पर्सेंटाईल तुमचा वाढू शकतो. 2 मार्कनी पण वाढू शकतो. सांगायचं काय आहे पहा, एक चुकी त्यांनी ऍक्च्युली ही केली की माहिती आहे की शेवटचा 1 मिनिट उरलाय, क्वेश्चन भलेही आपण सॉल्व्ह करतोय, होईल ना होईल गॅरंटी नाहीये, बट तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी बस काहीतरी मार्क करून ठेवलं पाहिजे होतं नाही का. म्हणजे ऑटो सबमिट जरी झाला तरी ऍटलिस्ट आन्सर करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी 1/4 तरी बनते की नाही, हे समजतं का तुम्हाला. बट त्याने ते मार्क पण नव्हतं केलं. अरे होऊ शकतं ना इन केस लाईक जस्ट आता मला सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन, मी मार्क करतोय से फॉर एक्झाम्पल B और D आणि मी माझं सॉल्व्ह करायला सुरू करतोय. भले ऑटो सबमिट झाला तरी एक काहीतरी आन्सर रेकॉर्डेड तरी असेल माझा नाही का. सो असं एक क्वेश्चन त्यांनी अटेम्प्टच नव्हता केला. सो यार ही पहिली बेसिक चूक होती. बट ठीक आहे, काही हरकत नाही. सांगायचं काय मला की काहीतरी तुम्ही शिका याच्यावरतून नाही का. आता हा सेम सिच्युएशन मुलांना मी तुमच्या समोर ठेवतोय. नीट लक्षात काय, तुमचे 49 क्वेश्चन झालेले आहेत सेम जसे चिन्मयचे झाले होते. हा एक क्वेश्चन तुमचा बाकी आहे यार, आणि टाइम आहे पहा 1.5 मिनिट काहीतरी उरलेला. 1.5 मिनिट फक्त राहिला आहे, फक्त 1.5 मिनिट बाकी आहे यार. आता मी तुम्हाला हे सांगतोय की 1.5 मिनिटामध्ये आता हे सॉल्व्ह करायचं, आन्सर मार्क करायचं आहे. ओके, एक तर ऑप्शन असं की काही मार्क करा. ओके, आणि बसा 1.5 मिनिट. ओके, अदरवाईज दुसरा जो वे आहे टॉपर्स वे, आपण जे बोलतोय की काहीतरी यार हातपाय मारले पाहिजे नाही का. भलेही कन्व्हेन्शनल डायरेक्शनमध्ये नाही येत हा सम. हा पहा, या कन्व्हेन्शनल डायरेक्शनमध्ये हा सम करायचा असेल तर तो थोडासा लेंदी आहे. याचा सोल्युशन जो आहे कन्व्हेन्शनल डायरेक्शनचा तो मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तुम्ही पाहू शकता यार. ओके, तो सोल्युशन तुम्ही पहा, काही लोड नाहीये. बट आता माझं सिच्युएशन असं आहे समजा एक्झाम हॉलमध्ये की यार मला कन्व्हेन्शनल डायरेक्शनमध्ये येत नाही, बट मला आन्सर पाहिजे, मार्क्स पाहिजे, मला आन्सर करायचं काहीतरी. ही सिरीज ना तुम्हाला हेल्प करेल 100 मध्ये 100 मार्क्स मिळवून देण्यासाठी. हे बघा, 100 मध्ये 90 आणि 92 वरती तुम्ही तुमचा एफर्ट लावून तुम्ही पोहोचा, अभ्यास करून, कंटेंट कव्हर करून. त्याच्या पुढे पोहोचवायची जबाबदारी जी आहे ना हे टॉपर्स वेच्या सिरीजची. इतकं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी, तर तुम्हाला ऍटलिस्ट इतकं समजलं पाहिजे इथे की ऑप्शन नंबर B आणि ऑप्शन नंबर D हे आन्सर नाही आहेत. हे 2 सोडून बाकी A आणि B मध्ये तुम्ही कोणताही मार्क करा, कोणताही मार्क करा. ज्यावेळेस मी क्वेश्चन वाचतोय ना रे, इन ट्रायंगल ABC अँगल C हा 60 डिग्री आहे बरोबर ना. मी लगेच ना फटाफट ट्रायंगल इमॅजिन करतोय, ABC असं इमॅजिन करतोय बरोबर. C ला 60 बोलतोय मी, A ला आणि B ला पण 60 बोलतोय यार, काही प्रॉब्लेम नाही यार. हा जो आहे हा स्मॉल A ज्याला 1 बोलतोय, हा जो आहे स्मॉल B त्याला 1 बोलतोय, हा जो आहे स्मॉल C त्याला पण 1 बोलतोय. बोलू शकतो ना. त्यांनी जे सांगितलं ते मी फॉलो केलं. त्यांनी C अँगल 60 बोललाय ना, मग बाकी काही बोललं नाही ना. मी म्हणतोय 60 बाकी पण दोघे, काय प्रॉब्लेम आहे बरोबर. सर्व साइड्स मी 1 1 1 ॲज्युम करतो बिकॉज 60 आहे म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो सर्व साइड्स सेम आहेत मग मी 1 1 1 करतो, किंवा 2 2 2 करा, किंवा 3 3 तुमची मर्जी, मी 1 1 1 करतो. मग याची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे ना. टाका बरं इथे 1 1 1, 3/3 is 1, 1 1 + 1 is 2. So 1 - 1/2 is 1/2. So answer should be guys 1/2. इथे तुम्ही 1 1 टाकाल ना, हा 1/3 बनतो. इथे तुम्ही 1 1 टाकाल ना, पहा ना 2 × 1 is 2 + 1 is 3, 1/3 बनतो. आपल्याला 1/3 नाही, आपल्याला 1/2 पाहिजे. पहा तुम्ही इथे 1 1 टाका, 1/2 बनतो. हा पण 1 1 टाकाल तर इथे 1/2 बनतो. समजलं? थोडंसं फास्ट सांगतो बट समजायला हवं तुम्हाला. ओके, सो आन्सर आपल्याला 1/2 पाहिजे होता ना रे. म्हणजे असं एक ट्रायंगल ॲज्युम केल्यानंतर, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचा आन्सर 1/2 येतो. तर असंच ऑप्शन चूज करायचं जो ऑप्शन आपल्याला 1/2 आउटपुटमध्ये देतो. सो हे 2 ऑप्शन तर 1/2 आउटपुटमध्ये देत नाहीत. सो डायरेक्टली मी ते क्लेम करतो की हे दोन्ही ऑप्शन्स रॉंग आहेत. मग भलेही तुम्हाला ठोकायचं असेल तर 1.5 मिनिटात ऍटलीस्ट तुम्ही इतका तरी विचार करू शकाल की नाही ओके, की हे 2 आन्सर मार्क नाही करायचे.
या दोघांमध्ये कोणतं तरी एक मार्क करायचं. सो तुमची मर्जी, तुम्ही कोणतंही मार्क करा. पण आणखीन आपण थोडंसं जाऊया पुढे की तरी पण फायनल आन्सरपर्यंत कसं पोहोचू शकतो. समजते तुम्हाला हे? असंही समजा यार की लाईक से फॉर एक्झाम्पल 3 मिनिट बाकी आहेत आणि हा एकच क्वेश्चन आहे, बरोबर ना. तर ठीक आहे, हे 2 ऑप्शन तर नाही आहेत, हे 100% क्लिअर आहे. खूपच कमी टाइम राहिला असेल तर हे तुम्ही असं प्रोसीड करू शकता आणि प्रोबेबिलिटी वाढू शकता तुमचा आन्सर करेक्ट येण्याची. ओके, आता राहतो विषय की ठीक आहे आणखीन थोडासा टाइम आहे, मे बी 3 मिनिट बाकी आहेत आपल्याला. ओके, बट कन्व्हेन्शनल डायरेक्शननी सुचतच नाही की काय केलं पाहिजे, बट स्टील तुमच्याकडे एक ऑप्शन आहेच आहे. ओके, काय ऑप्शन आहे पहा. अशा केसेसमध्ये ना रे मुलांनो एक केस पर्टिक्युलर ॲज्युम करायची असते. ओके, तर जसं की मी इथे एक ट्रायंगल ॲज्युम केला, गिव्हन कंडिशन सॅटिस्फाय करणारा ट्रायंगल मी इथे ॲज्युम करतो. याच्या आधी पण एक केला होता ट्रायंगल, गिव्हन कंडिशनला सॅटिस्फाय करणारा ट्रायंगल, बट तो कन्फ्युजन क्रिएट होता ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोघांचा सेम रिझल्ट दाखवत होता. सो म्हणून आपण लाईक ट्रायंगल आता चेंज करतोय. हे पहा रे, ए दिस इज बी अँड दिस इज सी. से फॉर एक्झाम्पल अँगल सी ते बोलतात 60. मी म्हणलं ठीक आहे यार, हा 30 करतो आणि हा 90 करतो, काही हरकत नाही यार. हा जो आहे ना रे, हा याला मी 1 बोलतो. 60च्या अपोजिट इज √3/2 टाइम्स हायपोटेन्युस 1. 30च्या अपोजिट इज 1/2 टाइम्स हायपोटेन्युस 1. 30च्या अपोजिट साइड इज हाफ ऑफ द हायपोटेन्युस, हाफ ऑफ द 1 मीन्स हाफ. हे तर समजलं का तुम्हाला? आता हा जो आहे ना, हा सी आहे ऍक्च्युली. परत पहा, बीच्या अपोजिट साइड इज बी, एच्या अपोजिट साइड इज ए. समजते तुम्हाला हे? बरोबर. मी म्हणतो याचं व्हॅल्यू विचारतोय ना तू, मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके गाईस, पहा काय 3 डिवाइड बाय a + b + c. a + b + c म्हणजे तिघांचं ॲडिशन मीन्स 1/2 + 1. हे पहा 1/2 + 1 + √3/2. मी म्हणलं ओके यार, मायनस ऑफ. हे पहा 1 डिवाइड बाय a + c. ए काय पहा, ए आहे 1/2, c आहे √3/2. सो 1/2 + √3/2. यार असं आउटपुट देणारा आन्सर आपल्याला चूज करायचं आहे. एक्झॅक्टली असं आउटपुट देणार आहे. याला मी थोडंसं सिम्प्लिफाय करतोय. पहा काय, या 1ला मी इथे 2/2 लिहितोय. समजतं का? बेस इज 2 कॉमन आहे, 2 जातो वरती, 3 × that 2 इज 6. बरोबर. डिवाइड बाय हे 2 + 1 इज 3, 3 + √3 आहे पहा, 3 + √3 आहे. मी म्हणलो ओके, मायनस ऑफ. हे पहा 2 वरती जातो, वरती बनतो 2 डिवाइड बाय 1 + √3 यार. किती येतो? 1 + √3 आहे. सो मला असं वाटायला लागलं की इथून जर का मी √3 कॉमन करेन तर 1 + √3 1 + √3 बनणार आहे सेम. बघा काय जरा नीट थोडंसं सिम्प्लिफाय करतोय मी इथे. तर करतो काय पहा, इथे 6 लिहितोय, डिवाइड बाय 6 डिवाइड बाय इथून जर का मी √3 कॉमन करेल ना रे, तर ब्रॅकेटमध्ये √3 + 1 बनणार आहे. ओके, मायनस ऑफ 2 डिवाइड बाय 1 + √3. ओके, पहा ना 1 + √3 1 + √3 1 + √3 सेम दिसतो मला डिनॉमिनेटर. बरोबर. काय केलं पाहिजे यार? ओके, एक तर तुमच्याकडे असं ऑप्शन आहे की या 6ला तुम्ही 3 × √3 × 2 असं लिहा. मायनस ऑफ 2 तर राहायचं, √3 3 × 2 इज 6. मायनस ऑफ 2 तर राहायचं पुढे इथे. बरोबर. सॉरी, एक मिनिट, काय होल डिवाइड बाय नव्हतं करायचं तर 1 मिनिट मुलांना फक्त. येस, हे असं लिहू शकतो मी. डिवाइड बाय हे √3 आहे खालती, इंटू √3 + 1 लिहितो इथं. बरोबर. आणि इथे पण 1 + √3 लिहितो. आता मला हे समजतं की हे कॅन्सल होतं यार, हे कॅन्सल होतं. बरोबर. सो आपला जो आन्सर आहे ना, आता पहा डिनॉमिनेटर दोघांचा सेम झाला आहे. सो आपला जो आन्सर आहे तो काय माहिती का, 2√3 - 2. ओके, थोडंसं नीट लिहितोय पहा, इथे लिहितोय पहा 2√3 - 2 होल डिवाइड बाय डिनॉमिनेटर तर 1 + √3 यार, 1 + √3. मुलांना हे असं आपला आन्सर आहे यार. हा आपला आन्सर आहे. काय असा आन्सर येणारा ऑप्शन आपल्याला चूज करायचा. आपण ऑलरेडी हे 2 ऑप्शन्स इलिमिनेट केलेले आहेत. या दोघांचा आपल्याला विचार पण नाही करायचा. आता त्या दोघांचा विचार पण नाही करायचा. समजून घ्या. मी काम करतोय, काही गोष्टी थोड्याशा इथून रब करतोय. ओके, थोडंसं जागा नाहीये. पहा यार, हे पहा, हे परत सांगतो मी, केव्हा युजफुल आहे माहिती का, जर का कन्व्हेन्शनल डायरेक्शनमध्ये काही तुम्हाला स्कोपच नाहीये आन्सर येण्याचा. असे असतात ना रे काही क्वेश्चन्स की यार काही केल्या सुचत नाहीत, सो यार थोडंफार असं लाईक करून आन्सरपर्यंत पोहोचणं हे थोडंसं इम्पॉर्टंट असतं आपल्याला त्या पर्टिक्युलर दिवशी, नाही का. तर ठीक आहे म्हणतोय मी. ओके, तो आन्सर आला पाहिजे यार, तसा आन्सर आला पाहिजे. बघतोय जरा मी काय रे, 1 डिवाइड बाय a + b. सो वॉट इज 1/a + b? ए आहे, बी आहे. तुम्हाला समजतं का? हे हाफ आहे प्लस बी तर 1 आहे, बरोबर ना. किती बनतं हे? 3/2 बनतं. वरती गेलं की 2/3 बनतं. काही मेळ आहे का दोघांचा? नाही आहे ना. सो विल क्लेम ऑप्शन नंबर बी. आपण डायरेक्टली ऑप्शन नंबर बी क्लेम करूया. मग समजलं का तुम्हाला? बघू का, खरंच बघू का ऑप्शन नंबर बी पण लाईक होईल का मॅच? पहा, बी म्हणजे काय, 1 डिवाइड बाय b + c यार. व्हॉट इज बी? बी इज 1. व्हॉट इज सी? सीच्या अपोजिट जो होता तो √3/2 होता. √3/2 होता, बरोबर ना. हा 2 जातो इथे, मग तो 2 वरती पण जातो. सो 2 डिवाइड बाय 2 + √3. तुम्ही म्हणणार हे तर कुठे लाईक मॅच होतं, नाही का. समजतं मुलांना मला काय म्हणायचं आहे? हे जे दिसतं ना तुम्हाला, हे तरी कुठे मॅच होतं? हे पण तर मॅच होत नाही यार. मी तुमचा डाऊट असा असेल. मी म्हणतो ठीक आहे यार,
बरोबर आहे तुमचा डाऊट. ओके, मॅच तर होत नाहीये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर एक काम करूया. ओके, जर रॅशनलाइज केलं तर सध्या ते दोघे सेम दिसत नसतील कदाचित, बट काय माहिती कदाचित रॅशनलाइज केल्यानंतर सेम येतील. ओके, म्हणजे इथे 2 - √3 डिवाइड बाय 2 - √3. ओके, पारे बाबा 2 × 2 is 4 - 2 × -2 √3 होल डिवाइड बाय a + b a - b is a square - b square means 2 square is 4 - √3 square is 3 4 - 3 कराल तर 1 बनेल. सो हा आन्सर आहे यार, म्हणजे हा आहे. याला करू का रॅशनलायझेशन. सो 1 - √3 डिवाइड बाय 1 - √3 अगेन करा बरं. 2 √3 × 1 is 2 √3 बरोबर. मायनस ऑफ काय रे 6 बनतो, समजतं का. हे इंटू हे केलं की 6 बनतं, -2 बनतो. देन हे मायनस मायनस प्लस बनतं, 2 √3 बनतं. होल डिवाइड बाय a + b a - b a स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर 1 -√3 स्क्वेअर इज 3 बरोबर. सो वरती पाहाल मुलांना तर हे -8 बनतं, -8. त्याच्यानंतर 2 √3 + 2 √3 is 4 √3 होल डिवाइड बाय -2 बनतो. करा सेपरेट डिवाइड -2 ने. ओके, इथे बनतो 4 -8 बाय -2 इज 4. इथे डिवाइड कराल यू विल गेट -2 √3. तेच आहे का रे, सेम आहे का. येस, 100% सेम आहे. सो म्हणून ना मुलांना ऑप्शन नंबर बी इथे आपण क्लेम करू शकतो. समजतंय का. आता थोडंसं एक्सप्लेन करायला मला कदाचित टाइम लागेल. ओके, बट एक्झाममध्ये मला असं वाटतं की हे 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता, नक्कीच करू शकता. सो आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा सोल्युशन समजला असेल. सो यार मला परत हीच गोष्ट सांगायची आहे की 100 मार्क पडण्यासाठी ना, ओके, ही गोष्ट तुम्हाला नक्कीच खूप जास्त हेल्प करेल. कारण कोणताही पेपर द्या, MST CETचा कोणताही मॉक टेस्ट द्या, 2 क्वेश्चन किंवा 3 क्वेश्चन तरी असे राहतील यार की यार ते तुम्हाला नाही येणार आहेत, त्याचा फर्स्ट स्टेप नाही सुचणार आहे तुम्हाला. सो अशा सिच्युएशनमध्ये मुलांना अशा काही गोष्टींचा खूप जास्त हेल्प होऊ शकतो आपल्याला, हे तुम्हाला समजून घ्यायचं इथे. ही सिरीज इथेच कुठे संपणार नाही, हे फार लंबी चालणारी सिरीज आहे. ओके, माझं तर एम आहे यार की जास्तीत जास्त व्हिडिओज इथे मी बनवू टॉपर्स वेच्या सिरीजवरती, बरोबर. तर 50 तुम्ही मिनिमम कन्सिडर करा यार, 50 पेक्षा नक्कीच जास्त बनवण्याचा माझा ट्राय आहे. ओके, तर हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मी ॲज अ इनपुट म्हणून घेतला होता रिपीटर्स बॅचच्या ग्रुपवरतून. काल त्यांचं हे डिस्कशन चालू होतं या क्वेश्चनबद्दल. तर जस्ट वाटलं की यार चलो आपण याच्यावरती एक सेशन बनवूया. येस स्टुडंट्स, सो असेच जर का काही डाऊटफुल तुमचे क्वेश्चन्स असतील, काही लाईक डिफिकल्टी असेल एखाद्या क्वेश्चनमध्ये, ओके, असे क्वेश्चन्स तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. ओके, डेफिनेटली जर का ते वर्ड्स वाटले तर मी नक्कीच त्याच्यावरती एक सेशन बनवेन यार. ओके स्टुडंट्स, सो हा वाला सेशन मी तर क्लोज करतो यार. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.